व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. तर पहिले हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात पहिले पहिले लाईन दुभागता आली पाहिजे. तर ते तुम्हाला सगळं सांगतो कशा प्रकारे तुम्ही लाईन या ठिकाणी दुभागू शकता. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी एक लाईन घेतलेली आहे समजा. तर त्या लाईनचं माप मित्रांनो बघून घ्या. समजा मी एक लाईन घेतली, जर तुम्हाला लाईन जर दुभागता आली नाही तर तुम्हाला समोरच्या या ठिकाणी करता येणार नाही. सगळ्यात पहिले मी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लाईन दुभागून तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला समोरची प्रोसेस या ठिकाणी करता येईल. ठीक आहे. तर बघा सगळ्यात पहिले 5 सेंटीमीटरची या ठिकाणी लाईन घेतलेली आहे, म्हणजे 50 mm ची लाईन घेतली आहे. याला नाव दिलं समजा मी ए आणि बी. तर सगळ्यात पहिले तुम्हाला लाईन जर दुभागता आली तर तुम्हाला समोरची प्रोसेस या ठिकाणी करता येईल. तर लाईन दुभागणे म्हणजे काय असतं, तुमच्याकडे समजा हा जर समजा तुमच्याकडे डिवायडर आहे किंवा हा जर तुमच्याकडे कंपास आहे, तर कंपासमध्ये बघा एक असते लोखंडी टोक आणि एक आहे तुमच्याकडे ज्याला आपण पेन्सिल लावली आहे. ठीक आहे. याला व्यवस्थित या ठिकाणी सेट करून घेतलेलं आहे आणि डायग्राम चालू करत असताना तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक पेन्सिलचे टोक आहे विद्यार्थी एकदम तुम्हाला शार्प पाहिजे. ठीक आहे. तेव्हाच तुमची डायग्राम या ठिकाणी परफेक्ट येईल. तर लाईन दुभागणं म्हणजे काय, हे लाईन या ठिकाणी लोखंडी टोक मी एवर ठेवलेलं आहे आणि एवर ठेवून मी बघा इथं अर्ध जास्त अंतर घेतलं आहे. अंदाजे अर्ध जास्त अंतर घ्यायचं तुम्हाला. एक काप तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर मारायचं आहे आणि सेमच अंतर घेऊन, अंतर त्या ठिकाणी मी हलवलं नाही आहे, तुम्हाला तेच अंतर खाली मारायचं आहे अशा प्रकारे लाईन दुभागण्यासाठी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कंपासला त्या ठिकाणी तुम्हाला हात नाही लावायचं, अंतर जे घेतलं तेच अंतर कायम राहील आणि नंतर लोखंडी टोक बीवर ठेवून तुम्हाला इथे एक काप मारा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी बघा एक पॉईंट भेटेल आणि तोच काप तुम्हाला खाली मारायचं आहे. असं घाबरायची गरज नाही आहे. थोडंसं लांब घेऊन घ्यायचा. जर तुमचा पॉईंट जर समजा इकडे तिकडे राहिला, जर या ठिकाणी मॅच नाही झालं तर सगळं काय करायचं, थोडंसं याला असं मोठं करून घ्यायचं, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला असं क्रॉस भेटेल. तो क्रॉस भेटला या ठिकाणी बघा, पॉईंट तुम्हाला या ठिकाणी असे डार्क करून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला अशी लाईन मित्रांनो या ठिकाणी जोडून घ्यायची, जेणेकरून तुमची जे ए बी लाईन आहे, हे जे बिंदू तुमचे तो याला जोडून घेतलं म्हणजे तुमची जे ए बी लाईन आहे मित्रांनो बघून घ्या, या ठिकाणी एकदम या ठिकाणी डिवाइड झालेली आहे. हेच तुम्हाला या ठिकाणी बघायचं. बघा 2.5 मध्ये डिवाइड झाले प्रॉपरली लाईन. त्या ठिकाणी तुम्हाला डिवायडेशन असं लाईनचं करायचं असतं. तर जेव्हा तुम्हाला डिवायडेशन आलं तेव्हाच तुम्हाला समोरची स्टेप त्या ठिकाणी करता येईल. तर चला तर मग शेवटच्या स्टेपकडे आपण आता जाऊया. नेक्स्ट स्टेप किंवा शेवटची स्टेप, याच्यामध्ये आपण या स्टेपला कशा प्रकारे ट्रायंगलमध्ये काढून त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण सर्कल ड्रॉ करणार आहे त्या पॉईंटचा, हेच त्या व्हिडिओचा आजचं एम होतं. चला सुरू करूया. चला मग आता पुढची स्टेप करूया. ड्रॉ द ट्रायंगल ऑफ साइज 50 by 50 by 50 mm. आता एक ट्रायंगल काढतो या ठिकाणी मी, ज्याची जे साईज आहे ते 50 by 50 by 50 असेल. ठीक आहे. तर डिवायडरमध्ये पहिले मी 50 अंतर घेतो. जे माझ्याकडे जो कंपास आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी 50 या ठिकाणी अंतर घेतो आणि 50 अंतर घेऊन त्या ठिकाणी मी ट्रायंगल ड्रॉ करतो किंवा 60 by 60चा घेतो, काही प्रॉब्लेम नाही तसा. बघा इथे ठेवून समजा मी 60 by 60चा एक ट्रायंगल घेतो आणि त्याच्यामध्ये एक आउटसाईड तिन्ही बिंदूंना जोडणारा त्या ठिकाणी मी एक सर्कल त्या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. तर तेच आजच्या व्हिडिओचं एम आहे. तर चला मी डिवायडरमध्ये 60 अंतर या ठिकाणी एक रेफरन्स लाईन ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी मी समजा एक पॉईंट घेतो मित्रांनो, त्याचं नाव घेतो समजा मी या ठिकाणी पॉईंट घेतला, बघून घ्या, याला बोलतो मी ए पॉईंट. आता ए पॉईंट घेतला बघून घ्या, हे जे 60 अंतर आहे डिवायडरमध्ये घेतलेलं इथं ठेवतो. या लाईनवर पहिले असं ड्रॉ करून घेतो किंवा लाईनवर ड्रॉ करत असताना थोडंसं मी याला हलवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डायग्राम सेंटरमध्ये दिसेल. ठीक आहे. असं ठेवलं या ठिकाणी मी. या ठिकाणी बघून मित्र देतो, या ठिकाणी असं मी काप मारला आणि हा झाला माझा या ठिकाणी बिंदू नंबर दुसरा, त्याला बोलतो आपण बी. ठीक आहे. हे आलं आपल्याकडे. आता बघा आता हे 60 आहे. तर बघून घ्या, ए वर ठेवून मी काय करतोय मित्रांनो, या ठिकाणी असं काप मारतोय आणि तेच अंतर कायम ठेवून मी बी वर ठेवतोय आणि या ठिकाणी असं मी काप मारतोय, म्हणजे मला या ठिकाणी ऑटोमॅटिक बघून घ्या बिंदू नंबर सी भेटेल. तुम्ही कुठल्याही साईजचा या ठिकाणी ट्रायंगल काढू शकता, डझंट मॅटर. पण या ठिकाणी मी काढतोय 60 by 60 by 60चा. तर त्याला तुम्हाला या ठिकाणी परफेक्टली डिवाइड करून दाखवतो. प्रत्येक साईड डिवाइड केल्यावरच, आता तुम्हाला मी पहिलं डिवायडेशन ऑफ लाईन शिकवलेलं आहे, तर तेच आता या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं. आता बघा हा ट्रायंगल माझा कंप्लीट झालेला आहे. तर हा व्हिडिओ असल्या कारणाने विद्यार्थी मित्रांनो मी काय करतोय की लाईन थोडा डार्क घेतोय. पण जेव्हा तुम्ही स्वतः ड्रॉ कराल किंवा जेव्हा तुम्ही स्वतः पहिल्यांदा हे ड्रॉ कराल तेव्हा कुठली लाईन त्या ठिकाणी डार्क नाही आली पाहिजे. व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी त्या ठिकाणी मी डार्क घेतोय, पण तुम्हाला त्या ठिकाणी कुठली लाईन डार्क पहिले नाही काढायची. नंतर जर तुम्हाला वाटलं की हा भाई चला डार्क काढायची आहे तर तुम्ही काढू शकता. थोडंसं मी व्हिजिबिलिटीसाठी थोडंसं याला मी डार्क करतो, पण तुम्हाला असं करायचं नाही. तर बघा 60 by 60चा मला ट्रायंगल झाला. आता मला काय काढायचं, असं सर्कल काढायचं, इथं सेंटर असं काढायचं आहे, जेणेकरून त्याची जे सर्कमफरन्स आहे ते ए मधून पण जाईल, बी मधून पण जाईल आणि सी मधून पण जाईल, असं मला सर्कल काढायचं आहे. तर त्यासाठी सगळी प्रोसिजर आहे. तर बघा पहिलं सांगितल्याप्रमाणे अर्ध जास्त अंतर घेतलं या ठिकाणी मी आणि इथे एक काप मारला आणि खाली एक काप मारला. त्या ठिकाणी इथे एक काप मारला, वर एक काप मारला आणि खाली एक काप मारला. जेव्हा तुम्ही लाईन डिवाइड करून जेव्हा सेंटर बनवता तेव्हा तुमचा सर्कल आउटसाइड बनतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी मी सिंपल प्रोसिजरनी एबीला दुभागून घेतो, डिवाइड करून घेतो किंवा दुभागून घेतो. बघून घ्या, एबीला दुभागून घेतल्यामुळे काय होणार आहे बघून घ्या व्यवस्थित. एबीला दुभागलं बघा. आता सेम प्रोसिजर करतो मी बीसीवर. आता बीसीला या ठिकाणी दुभागतो विद्यार्थी, सेम अंतर घेतलं तरी चालते. इथे या ठिकाणी काप मारतो, इथे या ठिकाणी काप मारतो, त्याच्यानंतर इथे ठेवून इथे ठेवतो
इथे काप मारतो आणि इथे काप मारतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीसीला मी डिवाइड केलेलं आहे. आरामात समजून सांगतो, काही घाई करायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही 1000 डायग्राम काढू शकता समजल्यावर. त्यासाठी बघा व्यवस्थित बिंदूंना पडून निघाले पाहिजे डायग्राम, तेव्हाच त्या ठिकाणी काय तुमचं मजा आहे. आता पुन्हा सेम प्रोसिजर आहे. अंतर पण सेम आहे, कमी जास्त करून घेतो. तुम्हाला थोडं जास्त अंतर घेऊन दाखवतो. तुम्हाला वाटतं की सर सेमच अंतर घेतावर, तसं काही नाही. अंतर तुम्ही तुमच्या याने घेऊ शकता. ठीक आहे, अंतर फक्त कायम ठेवायचं आहे. अंतर कायम ठेवून इथे काप मारा, त्याच्यानंतर इथे काप मारा. नंतर बघा इथे पॉईंट भेटला मला आणि इथे पॉईंट भेटला. त्यानंतर मी या पॉईंटला काय केलं विद्यार्थी मित्रांनो, डिवाइड करून घेतलं एक दुसऱ्याबरोबर. आता हे जे तिन्ही डिवायडेशन मध्ये लाईन होते मित्रांनो, हे मला या ठिकाणी बघा एक बिंदू भेटला. याला मी सेंटर मानतो O, आणि या सेंटरवर मी लोखंडी टोक ठेवून एक सर्कल डिवाइड करतो, जेणेकरून हा A मधून पण जाईल, B मधून पण जाईल मित्रांनो, त्या ठिकाणी C मधून पण जाईल. हेच आपल्या या ठिकाणी एम आहे, फायनल एम. जेव्हा तुम्ही लाईनला डुबागून जेव्हा हे सेंटर काढता तेव्हा तुमचा सर्कल असा बनणार आहे. बघा इथे पण, इथे एवढं अंतर घेऊन मी इथे पण घेतो अंतर, इथे पण घेतो, बघून घ्या. त्याच्यानंतर इथे पण असं सेंटर काढायचं आहे मला, की जेणेकरून माझं जे अंतर आहे ते तिघांमधून पण जाईल. इथून पण चाललंय आणि इथून पण चाललंय. तर याला मी असं ड्रॉ करून घेईन, जेणेकरून तुमचा जो सर्कल या ठिकाणी बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा असा बनेल. बघून घ्या. थोडं डार्क करतोय मी, बिकॉज तुम्हाला व्हिजिबिलिटी त्या ठिकाणी आली पाहिजे. असं तुमचं येईल जेव्हा तुम्ही लाईनला डुबागता. आता बघा एबीला दुबागलं मी, इथे बघा एबीला व्यवस्थित दुबागलेला. त्याच्यानंतर मी बीसीला दुबागलेलं होतं सेम प्रोसिजरनी. त्याच्यानंतर मी एसीला दुबागलेलं आहे सेम प्रोसिजरनी. अशा प्रकारे आपली डायग्राम त्या ठिकाणी बनलेली आहे. तर हा झाला तुमचा सर्कल, ज्याच्यामध्ये जे तुमचं सर्कम्फरन्स आहे ते ए म्हणून पण गेलेली आहे, बी म्हणून पण गेलेली आहे मित्रांनो, आणि सी म्हणून पण गेलेली आहे. तर त्याची प्रोसिजर आपण अशा प्रकारे करू शकतो. ओ बेस तुम्हाला कसा भेटला, की प्रत्येक लाईन तुम्ही डिवाइड करून जेव्हा तुम्ही सर्कल ड्रॉ करता तेव्हा तो आउटसाइड बनतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर तुम्ही वेगळ्या साईजचा पण त्या ठिकाणी ट्रायंगल घेऊ शकता आणि त्याच्यावर पण सुद्धा हे तुम्ही अप्लाय करू शकता. तर दुसरा सिस्टम तुम्हाला त्या ठिकाणी ट्रायंगल घेऊन दाखवतो आणि त्याला तुम्हाला कशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. चला मग पुढच्या स्टेपकडे आपण जाऊया. चला आता डिफरंट साईजचा ट्रायंगल या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे. कसा ड्रॉ केला तुम्हाला समजून सांगतो. बघा या ठिकाणी मी एबी घेतली 80 mm. तर नॉर्मली एक रेफरन्स लाईन ड्रॉ करून त्या ठिकाणी तुम्हाला एबी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. 80 mm बघून 80 mm एबी आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर मी एसी घेतली आहे 50 mm. तर 50 mm घेतली आहे. तर एबी ड्रॉ केल्यावर तुम्ही काय करायचं, डिवायडरमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 50 mm या ठिकाणी अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे, 50 mm अंतर घेऊन घ्यायचं. असं अंतर घेतल्यावर असा इथे असा तुम्हाला काप मारायचा. 50 mm अंतर घेऊन जर तुम्ही असा काप मारला तर तुम्हाला असा काप या ठिकाणी भेटेल 50 mm वर. तर म्हणून माझी या ठिकाणी बघून घ्या, हा जो बिंदू सी आहे, रोलर स्केलच्या सहाय्याने तुम्हाला या ठिकाणी करायचं असतं डायमेन्शिंग. इथं घ्यायचं आणि असं तुम्हाला डायमेन्शिंग या ठिकाणी करता आलं पाहिजे. आणि अंदाजे अंतर किती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 50 mm आहे. हे घेतलंय मी 50 mm. नंतर बीसी जर मला कळायचे, बीसी किती या ठिकाणी 60 आहे. तर मी काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, डिवायडरमध्ये या ठिकाणी 60 अंतर घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला बीसी ठिकाणी फिक्स करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की ए वर मी सी पर्यंत काप मारला होता, आता 50 mm चा. आता मला 60 घ्यायचा आहे ना, तर 60 अंतर घेऊन याच्यामध्ये मी बघून घ्या थोडंसं 60 अंतर या ठिकाणी घेतलेलं आहे मी, आणि बी वर ठेवून असं या ठिकाणी मी काप मारेल, जेणेकरून 60 अंतर घेऊन या ठिकाणी मी असा काप मारेल, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ती जी लाईन आहे ती लाईन तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपरली भेटून जाईल. ठीक आहे, असा या ठिकाणी तुम्हाला काप मारायचा आहे. किती आहे एकदम बघू मला हे साईज, लेट मी सी. सॉरी, साईज थोडीशी 70 घेतली आहे, सॉरी 80 ने घेतली आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. मी किती घेतली आहे, 70 घेतली. थोडंसं करेक्शन करून ट्रायंगल काढल्यावर, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. 70 घेतलेली आहे, 70 घेतली आहे. चला बा एक ने वाढून घेऊया, 70 घेतलेली आहे म्हणून थोडासा हा मागे पुढे 70 घेऊया, काही प्रॉब्लेम नाही आहे. लिहिताना 60 घेतलं, घेताना 70 घेतो. 70 घेतली आहे, बघून घ्या. 70 वर असा तुम्हाला काप मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सी भेटेल. तर या ठिकाणी बघून घ्या, हे किती घेतलं माझ्याकडे आता विद्यार्थी मित्रांनो, हे माझ्याकडे किती आहे आता, तर ही लांबी आहे माझ्याकडे आता, बीसी आहे माझ्याकडे 70. ठीक आहे, असं डायमेन्शन करून याला तुम्हाला घ्यायचं आहे, इथे याच्यावर लिहायचं असतं असं 70 mm. तर हा मला ट्रायंगल झाला, ज्याची जे साईज आहे डिफरंट साईजच्या ट्रायंगलला आता आपण त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ करणार. ठीक आहे, तर तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे काय करायचं असतं प्रोसिजरमध्ये, की जर मला एसीला एबीला डिवाइड करायचं तर मी काय करेल, त्या ठिकाणी अर्धे जास्त अंतर घेईल, एक वर काप मारेल आणि एक खाली काप मारेल. मारला खाली काप, एक वर काप मारला आणि एक खाली काप मारला. क्लिअर आहे, अर्धे जास्त अंतर आहे का अंदाजे हो आहे का जास्त अंतर अंदाजे हो. तर एक वर काप मारला, बघून घ्या, आणि एक मी खाली काप मारला. तेच अंतर कायम ठेवून मी बी वर ठेवेल, बी वर ठेवून एक वर काप मारेल आणि एक या ठिकाणी खाली काप मारेल. थोडंसं याला लांबून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटेल, प्रॉपर त्या ठिकाणी अशी जी फुली आहे ही फुली तुम्हाला त्या ठिकाणी भेटली पाहिजे, जेणेकरून तुमचा जो ट्रायंगल आहे ट्रायंगलवरचा तुमचा सर्कल आता प्रॉपरली येईल. तर ही फुली या ठिकाणी मॅच झाली होती बघा, लाईनच्या थोडी वर मॅच झाली आहे. ठीक आहे, त्याला मी काय करून गेलं असं बरोबर, त्याला मी
अशी ड्रॉ करून घेतो. एक माझी साईज या ठिकाणी डिवाइड झालेली आहे, जी आहे 40 आणि 40 मध्ये 80 मी डिवाइड केली. आता माझी बारी आहे की बीसीला मला डिवाइड करायचं. बीसीला डिवाइड करत असताना पुन्हा याला 0 करून घ्या. 0 करून गेल्यावर त्याला बी वर ठेवा आणि अंदाजे इथपर्यंत अर्धा असतं ना, थोडं अर्धा जास्त अंतर घ्यायचं. घेतलं का अर्धा जास्त अंतर अंदाजे, त्याला थोडं जास्त अंतर घेऊन घ्या. घेतलं का, इथे काप मारा आणि इथे काप मारा. सेम अंतर कायम ठेवायचं आहे, ते सी वर ठेवायचं तुम्हाला. इथे काप मारा, त्याच्यानंतर तोच काप तुम्हाला या ठिकाणी असा मारायचा आहे. इथे तुम्हाला काय भेटला, भेटून घ्या. इथे एक बिंदू भेटला आणि इथे एक बिंदू भेटला. तर हा बिंदू जर तुम्ही हे दोन बिंदू जोडले तर तुम्हाला त्या ठिकाणी जो तुमचा बीसी आहे हा तुम्हाला डिवाइड होताना त्या ठिकाणी दिसेल. तर तुम्हाला बीसी बघा 70च्या किती असतात, 35 मध्ये तुम्हाला या ठिकाणी बीसी या ठिकाणी डिवाइड झालेला दिसत आहे. आता समोर बघून घ्या, समोरची स्टेप काय आहे. आता मला एसीला डिवाइड करायचं आहे. एसीला डिवाइड करत असताना काय होईल बघा. तर आता इथे मी 0 करून घेईन. पहिला 0 करणं महत्वाचं आहे, कारण की प्रत्येक लाईनचं अंतर हे वेगळं वेगळं आहे. म्हणून अर्धा जास्त अंदाज अंतर घेतलं. बघून घ्या, इथे एक काप मारला आणि इथे एक काप मारला. समोर इथे ठेवला, इथे एक काप मारला आणि इथे एक काप मारला. तर बघा ही लाईन याच्यावर गेली पाहिजे. जाते का, हो जाते, म्हणजे आपलं बरोबर आहे. तीनही लाईन जर एक दुसऱ्यापासून जर गेल्या, एक दुसऱ्या बिंदूतून जर तिन्ही लाईन जर जात असतील, म्हणजे आपलं काय आहे, जे तुम्ही डिवाइड केलेलं आहे. थोडं मोठं अंतर या ठिकाणी काय आहे, बिकॉज थोडं डार्क मी या ठिकाणी लाईन्स वापरतोय आणि थोडीशी पेन्सिलला शार्पनेस थोडीशी कमी आहे माझ्या, कारण की जे डार्क लाईन यासाठी मला शार्पनेस थोडीशी वाढवा लागत होती, म्हणून व्हिडिओमध्ये दिसलं नसतं ना मग त्याच्यासाठी. तर इथे मला बघून घ्या, हा ओ बिंदू भेटलेला आहे. ओ बिंदू भेटल्यावर मी काय करेल, लोखंडी टोक ओवर ठेवेल आणि सेम प्रोसिजर सी एवढं अंतर घेईल. तेच अंतर म्हणून घेईन, एवढून जाते का, हो जात आहे. तेच अंतर म्हणून घेईन, बी वरून जाते, हा जात आहे सगळ्यावर अंतर. आणि हा मी असा या ठिकाणी बघून घ्या सर्कल ड्रॉ करून घेईल. ठीक आहे, तर हा झाला माझा सर्कल ड्रॉ. डिफरंट साईजचा ट्रायंगल घेतल्यावरही तुमचा सर्कल ड्रॉ केल्यावर तीनही बिंदूवरून जाते. आणि प्रिव्हियसली मी तुम्हाला सांगितलं की सेम साईजचा सर्कल घेतल्यावरही ते कशावरून जात आहे, एबीसी म्हणून जात आहे. तर हे होतं आजचं लेक्चर. हे तुम्ही ड्रॉ करा आणि ड्रॉ केल्यावर प्रॉपरली तुमचं जे पेन्सिल आहे त्याचा टोक व्यवस्थित ठेवा. आणि तुमच्याकडे डिवायडर त्या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला रोलर स्केलचा थोडासा यूज लागेल, त्या ठिकाणी तुम्हाला नॉर्मल स्केलचा यूज लागेल. आणि तुमची जी पेन्सिल आहे तर प्रत्येक पेन्सिलचा टोक या ठिकाणी मित्रांनो काय पाहिजे तुम्हाला, शार्प पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय करता, प्रॉपर तुमची डायग्राम त्या ठिकाणी येईल. चला तर मग व्हिडिओ त्या ठिकाणी थांबूया आणि पुढचं जे तुमचं ट्युटोरियल आहे ते ट्युटोरियल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी देणार आहे. चला तर मग व्हिडिओ त्या ठिकाणी क्लोज करूया. ठीक आहे, चला बाय बाय, सी यू, मीट यू ऑन दी नेक्स्ट व्हिडिओ.